एक पालक या नात्याने जर बोलायचं ठरवलं तर या वयात म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच मुलांचं आयुष्य बदललेलं असतो. ह्या ठिकाणी त्यांना शिस्त लावणे एक महत्त्वाची बाब असते. मी 2 वर्षापूर्वी या निवासी शहरात आलो त्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न होता की कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायचं. कारण त्यापूर्वी मी होतो मुंबईनंतर डायरेक्ट नेवासा म्हटलं थोडा प्रश्न निर्माण होतोच ना. मग अशा परिस्थितीमध्ये मला नेवासा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची का इच्छा निर्माण झाली. तर इथला मी पाहिलं की 11वी 12वी या वर्गात जेव्हा मुलांचा एक नवीन विषय तयार होतो त्या वयामध्ये त्या कालावधीमध्ये त्यांना युनिफॉर्म हा कोणाला आवडत नसतो. मात्र मी तर पाहिलं की 11वी 12वी सगळ्या जे क्लासेस आहेत त्यांना एक युनिफॉर्म होतं. म्हणजे शिस्त आहे ना ती दिसते ती असली पाहिजे आणि ती निश्चितपणे मला ते दिसली मला ते जाणीव झाली. म्हणून मी या कॉलेजची निवड केली आणि माझ्या मुलीने ते टाकलं. आणि त्यामुळे माझ्या मुलीने मला निराश केलं नाही. आर्ट्समध्ये ती पहिल्या क्रमांकावर आली. निश्चितपणे तिने जे काही यश संपादन केलं त्यामध्ये तिचे जे प्राध्यापक आहेत पुराणे सर यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे. तिला सायकोलॉजीमध्ये 90 मार्क मिळाले आहेत 100पैकी. तिने तिच्या भविष्यामध्ये चांगली प्रगती करो. एक पालक म्हणून एक विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा पालक काहीतरी सांगत असतो तो त्यांचा अनुभव असतो त्यातून ते काहीतरी सांगत असतात. मात्र मुलांना काय वाटते की दंगलमधला जो काही हानिकारक बाप असतो ना असं ते सगळ्यांना वाटतं की आमच्या आईवडील आम्हाला आमच्या मागे का लागतात. मात्र त्यांना काय चिंता असते की आणि आम्ही जे काही भोगलेलं असतं जे काही पाहिलं असतं ते तुमच्या तुम्हाला त्याचा अनुभव येऊ नये यासाठी सगळं काही असते. त्यामुळे हानिकारक बापू जरी असलो तर आम्ही तसे राहणारच आहोत. आम्ही काय बदलणार नाही कारण आम्हाला तुमची चिंता आहे. ठीक आहे. यापुढे मी तुम्हाला फक्त इतकं सांगेन की तुम्हाला जर खरंच आयुष्यात काय करायचं असेल ना तर हीच वेळ आहे. कारण हा जो तुमचा म्हणजे जीवनाचा कालावधी आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाला घोडा लागणार आहे. तुम्हाला आयुष्याचा प्रवास करायचा आहे की भटकंती करायची तुम्ही ठरवा. भटकंती आणि प्रवासमध्ये काय फरक असतो. प्रवासमध्ये काहीतरी ध्येय निश्चित असतो, एक डेस्टिनेशन असतो, एक स्टेशन असते ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असते. त्यामुळे पण त्याला प्रवास म्हणतो. प्रवास केला तर आपण त्यासाठी सगळी तयारी करत असतो. आपली कोणाची कोणत्याही आपल्याला काहीतरी अडचण होऊ नये याची आपण काळजी घेत असतो. आणि भटकंती म्हटल्यावर काय असेल तिथे काही नियोजन नसते. जिथे निघाले तिथे जाऊया, जे भेटले ते खाऊया, जसं मिळेल तसं राहूया. असं राहायचं असेल तर आपण निश्चितपणे कोणतेही ध्येय प्राप्त करणार नाही. त्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याला तुम्ही प्रवास म्हणून ट्रीट करणार आहात की भटकंती म्हणून हे तुम्ही ठरवा. ही जी वेळ आहे यामध्ये तुम्हाला फक्त एकच सांगेल की तुम्ही जर या वयात या कालावधीमध्ये मान खाली घालून अभ्यास करणार तर आयुष्यात तुम्हाला कधीही मान खाली घालून जगण्याची वेळ येणार नाही. तुम्ही नेहमी तापमानात जगणार. आपण पाहतो की सगळ्यांची मान खालीच आहे मात्र ते फक्त मोबाईलसाठी आहे. मोबाईलही काही म्हणजे काही शत्रू नाही आहे आपला. मोबाईल आपला मित्रच आहे मात्र त्याची आपण कसा वापर करतो त्याच्यावर डिपेंड करतो आपण. हे आपल्याकडे अट्रॅक्शन आणि डिट्रॅक्शन हे दोन्ही वेळ आपल्याकडे हातात आहे. त्याचा वापर तुम्ही कसं करायचं तुम्ही ठरवा. तुमचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल व्हावं. तुमच्या आयुष्यात तुम्ही म्हणजे यशाची उंची शिखरे गाठाल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या सर्व पालकांचे अभिनंदन करतो. विशेष तुमचे गुरुजनांचे आभार मानतो. धन्यवाद. खूप सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे.